नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा मिरच्या किती लागलेल्या आहेत आणि असाच रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या झाडांना मी दिलेली खत देऊन बघा खूप छान असा फायदा होतो। मी जेव्हापासून माझ्या बागेमध्ये मिरच्या लावायला सुरुवात केली तेव्हापासून मला भरपूर अशा मिरच्या घरीच तोडण्यासाठी भेटतात। आणि जर तुम्हाला मिरच्या लावायच्या असतील तर तुम्ही 12 इंचाची कुंडी घ्या, त्याच्यामध्ये एकच मिरचीचं झाड लावा आणि 3-4 तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवा, म्हणजे भरपूर मिरच्या लागतील। आणि मी दिलेली खतं तुम्ही देऊन बघा खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल। इथे बघा आता मी पूर्ण मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत, किती छान आहेत बघा, साईज सुद्धा मस्त आहे आणि आपल्याला मस्त ताज्या घरीच खाण्यासाठी भेटतात मिरच्या। चला तर आता आपण सुरुवात करूया कोणतं खत द्यायचं ते। इथे बघा मी हे पोटॅश दिलेलं आहे आणि हे याच्यामध्ये 3 झाडं असल्यामुळे मी 1 चमचा पूर्ण भरून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। इथे बघा पूर्णपणे पोटॅश मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित पाणी द्यायचे आणि बघा मिरच्या सुद्धा मी तोडलेल्या आहेत, फक्त 1-2च झाडावर आहेत आणि फुलं यायला सुरुवात झालेली आहेत, म्हणून मी हे पोटॅश दिलेलं आहे। नंतर तुम्हाला मी याचा रिझल्ट सुद्धा दाखवेन किती छान येईल तो। आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। इथे बघा मागच्या वेळेस मी इथं मिरच्या तोडलेल्या होत्या आणि नंतर मी जी 2 खतं दिलेली आहेत त्याच्यामध्येच याला पोटॅश दिलेलं होतं, तेव्हा ह्या झाडावर मिरच्या मी पूर्णपणे तोडलेल्या होत्या आणि बघा आता पूर्ण झाड भरून गेलेलं आहे मिरच्यांनी, म्हणून नक्की देऊन बघा खूप छान असा फायदा होतो। मला झाला तुम्हाला पण होईल, म्हणून नक्की देऊन बघा। इथे बघा झाड माझं पूर्णपणे भरलेलं आहे आणि 2 टाईम मी ह्या झाडाच्या पूर्ण मिरच्या तोडलेल्या होत्या, तरीसुद्धा बघा तिसऱ्या वेळेस सुद्धा किती झाड मिरच्यांनी भरून गेलेलं आहे। पोटॅश देऊन फक्त 8-9च दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा बघा किती छान असं मिरचीचं झाड पूर्णपणे भरगच्च झालेलं आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।